तुम्ही अनेक वेळा बेल्स पाल्सी ह्या रोगाबद्दल ऐकलं असेल. काही लोकांना बेल्स पाल्सीविषयी माहिती आहे, तर काही लोकांना याविषयी माहिती नाही. तर आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला बेल्स पाल्सीविषयी थोडीशी माहिती देणार आहे. तर बेल्स पाल्सी हा एक असा कंडिशन आहे ज्यामध्ये चेहऱ्याचा अर्धा भाग म्हणजे डावा किंवा उजवा ह्याचे जे स्नायू आहेत ते कमकुवत होतात. ज्या नसा त्या भागाला सप्लाय करतात त्या कुठेतरी दुखापत झालेल्या असतात. ह्या कंडिशनची लक्षणे काय असेल म्हणजे आपल्याला जर बेल्स पाल्सी झाला आहे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरामध्ये जर कोणाला बेल्स पाल्सी झाला आहे तर तो कसा ओळखावा, तर ह्याची काही चिन्हे असतात. म्हणजे ज्या बाजूला तुम्हाला बेल्स पाल्सी झाला आहे त्या साईडला, म्हणजे समजा जर तुम्हाला डाव्या बाजूला जर बेल्स पाल्सी झालेली असेल तर त्या साईडचे जे स्नायूंचे ज्या मुवमेंट्स आहेत, हालचाली आहेत, त्या व्यवस्थितरित्या होत नाही. हुबई उंचावणे किंवा डोळा पूर्णपणे बंद न होणे, डोळ्यातून पाणी येणे, त्या बाजूने खाण्यास अडचणी येतात, पाणी प्यायला गेले तर पाणी त्या बाजूने असं खाली पडतं, बोलताना म्हणजे असं अडखळल्यासारखं होतं, तोंडामध्ये हवा राहत नाही, तोंड विरुद्ध दिशेला जातं. तर बेल्स पाल्सी हा का होऊ शकतो, कशामुळे होऊ शकतो? फेशियल नर्वला सूज आली किंवा काही दुखापत झाली तर हा बेल्स पाल्सी होऊ शकतो. तर ह्याचे रिस्क फॅक्टर्स आहेत ते म्हणजे डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा जेव्हा महिला प्रेग्नेंट असतात तेव्हा शेवटचे जे 3 महिने असतात ज्याला आम्ही थर्ड ट्रायमेस्टर म्हणतो, त्यामध्ये सुद्धा काही स्त्रियांना हे होऊ शकतं. तर काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा बेल्स पाल्सी होऊ शकतो. तर बेल्स पाल्सी हा आजार कसा काय बरा होऊ शकतो? तर योग्य त्या वेळी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि योग्य ते औषधे घेतल्यास आणि फिजिओथेरपी घेतल्यावर हा बेल्स पाल्सी पूर्णपणे बरा होऊ शकतो.